आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। कोकणात उद्धव ठाकरे गटाला मोठं भगदाड पडलंय। आधी राजन साळवींनी पक्षाला रामराम ठोकला आणि समर्थकांसह राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत गेले। टायमिंग साधत आता एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे माजी नगरसेवक आणि 2 माजी आमदार हे शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत। ठाकरेंचे निष्ठावंत भास्कर जाधव यांचे चुलत बंधू आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाळशेठ जाधव हे देखील आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। दुसरीकडे पक्षविरोधी कारवाई केल्यानं ठाकरे गटातून तिघांची हकलपट्टी करण्यात आली आहे। जिल्हा प्रमुख विलास चाळके, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। आज शिंदेंच्या उपस्थितीत तिघेही माजी आमदार सुभाष बनेंसह प्रवेश करणार आहेत। दुपारी 2:30 वाजता शिंदेंची जाहीर सभा होणार असून या सभेमध्ये या माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे। रत्नागिरीच्या चंपक मैदानात ही जाहीर सभा होणार असून त्यासाठी 50,000 शिवसैनिकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे। ठाकरेंचे निष्ठावंत भास्कर जाधव यांचे चुलत बंधू आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाळशेठ जाधव हे देखील आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। आणि दुसरीकडे पक्षविरोधी कारवाई केल्यानं ठाकरे गटातून तिघांची हकालपट्टी करण्यात आली आहे आणि हे तिघेही शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। विलास चाळके, राजेंद्र महाडिक, रोहन बने यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राकेश गुडेकर आहेत। राकेश, एकीकडे आज टायमिंग साधत एकनाथ शिंदे हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत, त्याचबरोबर आधी राजन साळवींनी पक्षाला रामराम ठोकला आणि आता भास्कर जाधव यांचे चुलत बंधू हे सुद्धा शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत आणि दुसरीकडे ठाकरे गटाला जे पक्षविरोधी कारवाई करत होते त्यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आली। काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, नक्कीच कोकणातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे, कारण आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत। आभार यात्रेच्या निमित्ताने ते दौऱ्यावर येत आहेत आणि या निमित्ताने त्यांचा एक भव्य मेळावा, जाहीर सभा देखील होणार आहे। आणि याच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक स्थानिक नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने नावं घेतली जात आहेत ती जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक आहेत, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख विलास चाळके आहेत, त्याचप्रमाणे माजी आमदार गणपत कदम, माजी आमदार सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे भास्कर जाधव यांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव हे देखील शिवसेनेत प्रवेश करत आहेत। बाळशेठ जाधव हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत, कारण भास्कर जाधव यांचे बंधूच आता इकडे चाललेले आहेत। आणि विशेष म्हणजे आता या सर्व घडामोडी घडत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्या म्हणून पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आलेली आहे। सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आलेली आहे। असं जरी असलं तरी आज ठाकरे गटाला मात्र हा मोठा धक्का मानला जातोय, कारण या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचे अनेक शेकडो कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यामुळे निश्चितच आज रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार बांधण्यात उद्योगमंत्री उदय सामंत असतील, किरण सामंत आहेत, त्याचप्रमाणे राजन साळवी हे यशस्वी झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पण कुठेतरी त्यावरून राजकारणही रंगलेलं आहे। विनायक राऊत यांनी देखील यावरून टीका केलेली आहे, पण ठाकरेंना हा मोठा धक्का आहे। दीपाली, नक्कीच राकेश, त्यामुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर हे कुठेतरी यशस्वी होताना आता आपल्याला दिसतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।